हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता इकडे वातावरण कसं झालेलं आहे, एकदम मस्त, खूप छान वाटतं आहे. हे बघा, इकडं मी आलेले आहे मंगळसूत्र गाठण्यासाठी. ते काकूना खूप छान गाठून देतात, त्याच्यामुळे म्हटलं चला गाठून घेऊन या. ते एकदम छान गाठून देतात. जरा 5 मिनिट वेळ लागला तर चालते, पण थांबून समोर गाठून घेतलं. हे समोरचं चाललं होतं गाडी घ्यायचं, गाडी नाही घेऊन दिलं. म्हटलं चला मला कुल्फी घेऊन दे. मग कुल्फी घेऊन इथं खात होता समोर. घरी आलं, मग दिवा लावला, अगरबत्ती लावलं, देवाचं दर्शन केलं. चला म्हणलं आता बाहेरचं वातावरण बघायचं. तर एकदम आभाळ आल्यासारखं पूर्ण. आता पाऊस येते की काय असं वाटत होतं, इतकं मोठं आभाळ आलेलं, पण पाऊस काय आलंच नाही आहे. बघा किती काळा अंधार दिसतं एकदम पूर्ण. आता पाऊस पडायला पाहिजे, पण पाऊस काही पडतच नाही आहे. हे बघा कसं वातावरण दिसतं, एकदम मस्त. असं वाटत होतं किती मोठ्यानं पाऊस येणार आहे का, इतकं आभाळ आलेलं होतं. कुठे कुठे पाऊस पडले वाटतं, पण इकडे नाही पडायला, फक्त आभाळ येते. बाहेर थांबलं की छान वाटते, एकदम थंड हवा येते ना, त्याच्यामुळे एकदम मस्त वाटते. पण गरमी पण होते इतकी, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत. तर इकडं लगेच मी पावभाजीचं सगळं साहित्य कट करून घेतलं. टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, बटाटे, आपलं फ्लावर बॉईल करण्यासाठी ठेवलं. मग इकडं बाहेर म्हणलं दर्शन घेण्यासाठी आलं आम्ही इकडे. हे बघा गणपतीचं मंदिर आहे, दर्शन केलं. स्वामी समर्थाचं केंद्र पण आहे, तिथं दर्शन घेतलं. मग लगेच निघालं. इकडं समोर पापड खाते. मग तोपर्यंत त्यांचं गाठणं झालं होतं, मग ते गाठून दिले. मग मंगळसूत्र घेतलं. समर्थ बोलू नको. समर्थ मध्ये मध्येच असते काहीतरी. बाहेर थांबायचं, मम्मा हे पाहिजे, मम्मा ते पाहिजे. तिथं भरपूर सारे त्याला छोटे छोटे खेळणे वगैरे होते ना, त्याच्यामुळे त्याला इकडे घ्यायचं तिकडे घ्यायचं म्हणत होता. ते दे मम्मा, हे दे मम्मा. म्हणून मला दाखवत होता, म्हटलं ते बघ म्हणून सगळे. मग मंगळसूत्र घेऊन आलं घरी. मग म्हटलं चला चहा घ्यावं, तर चहा घेतलं मस्तपैकी. बाहेर जाऊन आला, थोडा आळस येते, मग म्हटलं. मग तोपर्यंत हे बॉईल करायला ठेवलं लगेच. इकडं बॉईल होईपर्यंत कांदा कट करून घेतला. खूप बारीक कांदा होता याच्यामध्ये. कांदा कट करायला लगेच इकडं पावभाजीसाठी आपलं लसूण, अद्रक आणि तेल, त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं, अमूल बटर, म्हणजे चव छान येते आपल्याला. हे बघा सगळं मॅश करून घेतले. मग त्याच्यामध्ये कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत हे करायचं. अद्रक, लसूण आणि कांदा हे लगेच इकडे टाकून घेतलेलं आहे. मग पूर्ण कढईपर्यंत हे करायचं. कलर येण्यासाठी तुम्हाला बीट पण टाकू शकता तुम्ही. इकडे टाकलेला आहे पावभाजी मसाला, वरून कोथिंबीर, इकडे लगेच झाला टाईम. कसं दिसते वातावरण बघा ना. बघत बघत म्हणलं तोपर्यंत करेपर्यंत आजू परत बाहेर थांबले. म्हटलं पाऊस येईल का. पाऊस काय यायचं हेच नाही. काल थोडा पाऊस थोडा झाला, 1-2 मिनिट.
आज पण थोडंसं आवाळल्यासारखं वाटते. चला इथंच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.